सर्वांना जय भारत जय संविधान. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत करुणेचा करुणासागर तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांना व्यवस्थितेच्या जोखंडातून मुक्त करून समतेचा मार्ग दाखविणारे युगंधर, युगपुरुष, युगप्रवर्तक क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा वंदनीय महामानवाला शतशः विनम्र अभिवादन. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री यांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन करते. त्याचप्रमाणे बहुजनांची एकमेव शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा या सर्व कार्यकारिणीला जय भारत जय संविधान. तसेच ऑनलाईन उपस्थित सर्व श्रोतेजनांच्या प्रती मंगल मैत्री भावना आपणा सर्वांचे ऑनलाईन उपक्रमात स्वागत करते. त्याचप्रमाणे आयोजक ग्रुपचेही स्वागत करते. आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर या आयोजक ग्रुपचे या ठिकाणी मी स्वागत करते. त्याचप्रमाणे नियोजक जे तांत्रिक नियोजनाचे काम प्रामाणिक भावनेने पूर्ण करतात की असे जे आपलं व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत प्रकाश जरी कमी असला तरी मनात शांती देणारा आणि धीर देणारा विनम्रता हे प्रभावी शस्त्र आहे हे ठणकावून सांगणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, बोधाचार्य माजी सामनेर, शिक्रापूर दादांच्या तांत्रिक नियोजनाचं मी या ठिकाणी स्वागत करते. त्या आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प 955 गुंफण्यासाठी आजचे जे वक्ते आदरणीय रवींद्र गोविंद अभंग सर, केंद्रीय शिक्षक, हिशोब तपासनीस, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पश्चिम सरांचे ऑनलाईन उपक्रमामध्ये स्वागत करते. आणि विशेष स्वागत ज्यांचे की त्यांच्या माध्यमातून आजचे वक्ते लाभले आहेत असे की जे नेहमीच कौतुकाचं थाप आणि विचारांची घागर सदैव बरसत ठेवणारे आदरणीय वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आपल्या प्रति मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करते आणि आपलंही खूप खूप या ठिकाणी स्वागत करते. आदरणीय रवींद्र गोविंद अभंग सर आपल्याला छत्रपती सम्राट अशोक व बौद्ध धम्मीय राजे या विषयांचे मार्गदर्शन करणार आहेत. खऱ्या अर्थानं भारत देशावर खूप साऱ्या राजांनी शासन केलं. त्यामध्ये पुष्पमित्र शुंग ते महाराणा प्रताप पर्यंत म्हणजे हिंदू राजेपर्यंत आणि महम्मद गझनी ते औरंगजेब पर्यंत हे मुस्लिम राजेपर्यंत प्रत्येक भारतीयांना या राजाच्या शासनाबद्दल माहित आहे. परंतु आज आपण पराक्रमी बौद्ध राजांच्या विषयी ऐकणार आहोत. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी बुद्धांचा मार्ग अवलंबला व भारताला विश्वगुरु बनवले. अशा राजांच्या बद्दल अधिक वेळ न घेता मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय रवींद्र अभंग सरांना आदरभावे विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय रवींद्र सर. जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यनंदन शाक्यमुनी, जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय राज्यघटनेचे प्रथम शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे मातृत्व संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांनी प्रतिमा त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतींना वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय अध्यक्षा आणि विद्यमान महासंरक्षिका राष्ट्रीय संरक्षिका निराताई आंबेडकर यांचे धम्मकार्याचं वंदन करतो. ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाषजी जांजाळे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
आणि भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव विश्वनाथ आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास वंदन करतो. श्रद्धेय या संस्थेचे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले, ते संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले या महामानवांना त्रिवार वंदन करतो. त्याचप्रमाणे माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ या महामातांना ही त्रिवार वंदन करतो. या आजच्या या ठिकाणी जे 955 पुष्प आहे, जे आयोजक आणि संयोजक आहेत, त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी वाळांत त्यांनी संपूर्ण कार्यकारिणी, त्याचप्रमाणे मला ज्यांनी आज संधी उपलब्ध करून दिली ते केंद्रीय वरिष्ठ शिक्षक ज्ञानोबाजी कांबळे गुरुजी या आणि सर्व उपस्थित जे आजचे माझ्या जे संभाषण ऐकणार आहेत, प्रवचन ऐकणार आहेत, आपण सर्वांना मी सविनय जय भीम करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. नमो बुद्धाय, जय भीम. आजचा विषय आहे चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बौद्ध धम्मी राजे. या भारत देशामध्ये वीरांची, शूरांची आणि धम्म संस्थापकांची थोर अशी परंपरा आहे की जी भावी पिढ्यांना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक होईल. याच देशामध्ये, भारत देशामध्ये जम्बूद्वीपामध्ये कपिलवस्तू नावाचं जे अनेक राज्य होती, त्यापैकी जी 16 राज्य होती ती अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, वत्स, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही जी 16 राज्य होती, या राज्यावर राजाची सत्ता होती, त्याला जनपद म्हणत असत. आणि ज्याच्यावर राजाची सत्ता आधी सत्ता नव्हती, ती जी राज्य आहेत ते कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशनाचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामरामचे कोलीय, अल्लकप्पचे बळी, रेशपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि सिसुमारगिरीचे भग्ग, अशा प्रकारे हे जे राज्य होते यांना संघ किंवा गणराज्य म्हणत असत. त्याच जे कपिलवस्तूचं राज्य होतं, शाक्य राज्य, ते भारताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वसलं होतं. आणि ज्या वर्षी सिद्धार्थ गौतमाचा जन्म होणार होता, त्या वर्षी शुद्धोधन राजाचा त्या राज्यावर आळीपाळीने जे राजा करत होते, त्या राजाचा राज्य करण्याचा पाळी शुद्धोधनाची होती. आणि अशा या राज्यामध्ये सिद्धार्थ गौतम जन्माला आल्यानंतर इसवी सन त्यांच्या वयाच्या 39 वर्षी त्याने 2 शाक्य आणि कोळे यांच्या मधून, राज्याच्या मधून जी नदी जात होती, त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरनं दरवर्षी जे भांडण होत होतं, ते भांडणामध्ये ज्या वर्षी सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होतो आणि त्याच वर्षी युद्धाला सेनापती सभा भरवतात, त्या सभेमध्ये सिद्धार्थ गौतम त्याला विरोध करतात, युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही. आणि मग जो नियम दिलेले होते, त्या नियमाचं पालन न केल्यामुळे काय शासन होणार आहे, सेनापतींनी त्यांना आठवण करून दिली. आणि त्यांनी ठरवलं की जरी काही असलं तरी मी या युद्धाला तयार होणार नाही, मी माझ्या कुटुंबाला किंवा कुठल्याही माझ्या संपत्तीला, माझ्या वडिलांच्या संपत्तीला धक्का न लावता मी परिवाजक होतो. आणि अशा प्रकारे वयाच्या 39 वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं की हा कलह का होत आहे बाबा, आणि ह्या कलहाचं निराकरण करण्यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं. आणि मग त्यांनी याच्यासाठी आपलं सम्राट अशोक सांगण्यासाठी हे जे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत, त्यांनी इसवी सन पूर्व 528 साली घोर अशी तपश्चर्या केली. ज्ञानाचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट घेतले, क्लेश घेतले. आणि इसवी सन पूर्व 528 साली वैशाख पौर्णिमेला त्यांना आर्य सत्याचं ज्ञानाचं ज्ञान झालं. आणि त्यांनी 7 आठवडे त्या ज्ञानाचं घेतल्यानंतर आषाढ पौर्णिमेला जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, पंचवर्गीय संन्यासी यांना जाऊन, आणि तिथून पुढे बौद्ध धर्माचा संस्थापन झाला. पुढे या देशामध्ये 1200 वर्ष या बौद्ध धर्माचं राज्य शासन होतं. त्या राज्यशासनामध्ये अनेक बौद्ध राजे होऊन गेले. त्याच्यापैकी राजा बिंबिसार हा त्यांचा समावेश होता, राजा प्रसेनजित हाही त्यांचा समावेश होता, राजा कनिष्क, त्यानंतर बिंबिसार राजाच्या दरबार त्यांचा पुत्र अजातशत्रू हाही होता.
आणि ग्रीक राजा मिलिंद काही होता. त्यापैकी जो सम्राट अशोक आहे त्या राजाचं आपण या ठिकाणी जास्त मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे. आणि सम्राट अशोक राजा हा त्याचा जन्म कसा झाला तर मौर्य कुळामध्ये सम्राट चंद्रगुप्त नावाचा राज्य या जम्बूद्वीपामध्ये राज्य करत होता. त्याचा विस्तार फार मोठा होता आणि अशा या राज्यामध्ये जो मौर्य आहे, मौर्य कुळातील राजा आहे, तो मौर्य कुळातील राजा त्याचा विस्तार पूर्वेस भारत देशाच्या पूर्वेला ब्रह्मदेशापर्यंत, पश्चिमेला अफगाणिस्तानपर्यंत, दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत आणि उत्तरेला रशियाच्या सीमेपर्यंत त्याचं राज्य पसरलं होतं. अनेक छोटी मोठी राज्य ज्या ठिकाणी राज्य करत होती. या भारतवर्षात मगध देशाचा नावाचे एक राज्य होतं की ज्याच्यावर बिंबिसार राजा तथागत बुद्धांच्या समकालीन याच्यामध्ये राज्य करत होता. त्याचा पुत्र अजातशत्रू, त्याने बिंबिसार राजा हा भगवान बुद्धाचा फार मोठा उपासक होता. ज्या वेळेला त्यांनी संन्यास घेतला होता त्यावेळेला त्यांच्या राज्यामध्ये त्याने एक टेकडीखाली झोपडी बांधून तिथे त्याने तपस्या केली होती आणि त्यांना कळलं होतं की शुद्धोधन राजाचा हा पुत्र आहे, माझ्या मित्राचा पुत्र आहे आणि त्याने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता बिंबिसार राजाने. आणि तरीसुद्धा सिद्धार्थ गौतमाने त्याचं ध्येयापासून विचलित झाले नव्हते. त्याने त्या राजाचं वैभव अमान्य केलं आणि मला जे काही शोधायचं आहे ते मी शोधणार आहे. आणि मग त्या राजाने त्यांना विनंती केली की तुम्हाला जर असा मार्ग सापडला तर कृपा करून आम्हाला सांगा. आणि अशा प्रकारे ज्यावेळेला सम्यक संबुद्ध वर्षावसाच्या निमित्तानं जेतवनामध्ये यायचे त्यावेळेला बिंबिसार राजाने अनेक प्रकारे त्यांची प्रवचनं ऐकली आणि ते त्यांचे उपासक झाले. पुढे त्यांनी आपल्या संपत्तीचा अनेक असा मोठा भाग धम्मकार्यासाठी त्यांच्या उपयोगात आणला. त्यांना विहार बांधून दिली, त्यांना दान केलं. आणि हे ज्या वेळेला त्यांचा आत्तेभाऊ सिद्धार्थ गौतमाचा आत्तेभाऊ तथागत बुद्धांचा जो देवदत्त नावाचा तो भिक्खू झाला होता आणि तो अजातशत्रू जो सम्राट अशोकाचा बिंबिसार राजाचा पुत्र होता, तो अजातशत्रू त्याला याच्या दरबारामध्ये हा देवदत्त ज्यावेळेला तिथं होता त्यावेळेला तो काय करायचा की भिक्खूसारखा तथागत बुद्धांचा संघ जो आहे त्याचा मी प्रमुख होईल या आशेने तथागत बुद्धांवर अनेक प्रकारे त्यांनी आक्रमण केलेलं आहे, संकट आणलेली आहेत. दगड लुटून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. नालागिरी हत्तीला त्यांच्या पुढे दारू पाजून सोडून त्याच्यावर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी अजातशत्रूला त्यांच्या वडिलांच्या विरुद्ध बंड करायला लावले आणि अशा प्रकारे अजातशत्रूने त्या बंड करून आपल्या पित्याला कैद केलं. त्यांना अन्न पाणी वाचून उपाशी ठेवून त्यांना तडफडून त्याचा अंत करण्यात आला आणि राजगादीवर बसला. आणि मग कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की देवदत्त हा तथागत बुद्धांबद्दल आपल्या वाईट सांगतो, तथागत बुद्ध तसे नाहीत. आणि मग त्याने देवदत्ताला दूर केलं आणि तथागत बुद्धांचा तो उपासक झाला. त्याने पुढे तथागत बुद्धांच्या धम्मकार्यासाठी दान केलं, अनेक प्रकारचा खर्च केला. ते पहिली संगीती ज्यावेळेला तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली संगीती झाली, त्या संगीतीमध्ये त्या अजातशत्रूने त्याला संरक्षण दिलं, त्यांची व्यवस्था केली, निवासाची व्यवस्था केली आणि भिक्खूंना संरक्षण देऊन त्या संगीती 9 महिने चालली. त्याचा संपूर्ण खर्च अजातशत्रूने घेतला. अजातशत्रूचा जो पुत्र उदयनाने बंड केला आणि अजातशत्रूचा वध करून तो गादीवर बसला. उदयनाचा पुत्र मुंडकने त्याचा वध केला आणि तो गादीवर बसला. मुंडकचा पुत्र अनिरुद्धने त्याचा वध केला आणि तो गादीवर बसला. त्यानंतर अनिरुद्धचा पुत्र शिशुनागने त्याचा वध केला आणि तो गादीवर बसला. शिशुनागचा पुत्र घनानंद त्याचा वध केला आणि घनानंदाचं त्या राजगादीवर बिंबिसार राजाच्या मगध राजाच्या राजगृहनगरीवर घनानंदाने राज्य केलं. आणि घनानंदच्या काळामध्ये त्याच वेळेला त्याच्या दरबारी चाणक्य हे होते आणि चाणक्याचा अपमान झाल्यामुळं चाणक्याने त्याचा राज्याचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली. आणि मग त्याच वेळेला चंद्रगुप्त मौर्य या राजाचा तेथे चंद्रगुप्त मौर्य राज्य करत होता आणि त्याच्यामार्फत घनानंदचा नाश करून राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्याला त्याने ते राज्य मगधाचं राज्य ते मिळवून दिलं. आणि अशा प्रकारे पाटलीपुत्र राजा
पाटलीनंतर मगधच्या राजगृहाची जी नगरी आहे त्या नगरीचा मौर्य सम्राट राजाचा मगध राजाची राजधानी ही पाटलीपुत्र झाली आणि तिथून पुढे चंद्रगुप्त मौर्य याचं राज्य सुरू झालं. चंद्रगुप्त मौर्य याने सुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये आपलं साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. देश विदेशाचे चांगले संबंध ठेवून आपला राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला आणि या राजाच्या पोटी बिंदुसार नावाचा राजा जन्माला आला. तोही त्याच्याप्रमाणे चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे सम्राट होता आणि त्यावेळेला अनेक राण्या करण्याचा प्रथा होती. त्याच काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या पोटी जन्माला बिंदुसार राजा याला 16 राण्या होत्या आणि त्या 16 राण्यांच्या पोटी अनेक पुत्र असे 101 पुत्र त्या पुत्र त्याला होते आणि त्या पुत्रापैकी सम्राट अशोक हा एक जो अशोक नावाचा राजा आहे तो त्याचा पुत्र होता. त्या अशोक राजाच्या जन्माची कथा अशी आहे की बिंदुसार राजाला धर्मा नावाची जी राणी होती ती लग्नाची राणी होती आणि ती मौर्य कुलीन याच्यातली होती आणि तिला पट्टराणी केली होती. त्यांना पोटी जन्माला सुशीम राजा होता. सुशीम आणि नंतर ब्राह्मण कन्या जी आहे शुभदांगी, त्या ब्राह्मण कन्येचा जी ब्राह्मण कन्या ती अतिशय सुंदर होती शुभदांगी आणि त्या ब्राह्मण जे तिचा वडील आहेत तिचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याच्यामुळं ती अगदी खुलून दिसत होती. ती गुणवान होती, गुणसंपन्न होती आणि अशा प्रकारे तिने आपलं सौंदर्य आणि आपली विद्वत्ता दाखवल्यानंतर ती लहानाची मोठी होत असताना ब्राह्मण राजाला ही चंपानगरमध्ये जे ब्राह्मण जो गरीब ब्राह्मण होता त्याची ती मुलगी होती आणि त्याला त्याची काळजी वाटल्यामुळे त्याने बिंदुसार राजाच्या दरबारी तिला घेऊन गेलेले आहेत आणि तिला काहीतरी काम द्यावं, तिला काही काम मिळेल का, तिचं संरक्षण होईल का, अशा पद्धतीने तिला नायनीचं काम बिंदुसार राजाच्या दरबार मिळालं. बिंदुसार राजाच्या दरबारी अंतपुरामध्ये तिला सामील करण्यात आलं, तिला दासी म्हणून ठेवण्यात आलं आणि तिला रोज बिंदुसार राजाच्या झोपेपर्यंत ती त्याच्या डोक्याची मालिश करी आणि अशा वेळी त्या जी शुभदांगी आहे तिला बिंदुसार राजाने तिचं गुण पाहून आणि तिची मेहनत पाहून तिला पट्टराणी करण्याचा निश्चय केला आणि तिला विधिवत तिला पट्टराणी केलं, तिला राणी केलं आणि मग कालांतराने काही दिवसांनी तिला जी गर्भवती राहिली आणि तिला पहिलं अपत्य झालं, तो मुलगा झाला आणि त्याने राजाने विचारलं की आपल्याला पहिलं अपत्य झाले त्याचं नाव काय ठेवायचं. तर त्याचं नाव ती म्हणाली की तुम्ही माझ्या पुत्र प्राप्तीमुळे मला शोक झाला होता, तो माझा शोक नष्ट झालेला आहे आणि माझं दुःख हरण होऊन मी आता सुखासमाधानाने आनंदी आहे, म्हणून माझ्या पुत्राचं नाव अशोक ठेवावे, त्याने मला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही. आणि बिंदुसार राजाने ते मान्य केलं आणि त्यांचं नाव अशोक ठेवलं. आणि अशोक ज्या वेळेला वाढत होता त्याच वेळेला सुशीमाई धर्मा नावाच्या पत्नीबरोबर जी होती तिच्या पत्नीचा मुलगा सुशीम हाही वाढत होता आणि हे वाढत असताना राजाचा विस्तार जो अनेक प्रकारे सांभाळायला लागत होता. 99 पुत्र अनेक इतर ठिकाणी ते राज्य पाहत होते आणि त्याच वेळेला सुशीम हा उपराज पदावर तक्षशिलेला पाठवण्यात आलं श्रीनगरमध्ये. आणि अशोक राजाला उज्जैनला आपल्या राज्यकारभार पाहण्यासाठी उज्जैनला उपराज पद देऊन त्याला पाठवण्यात आलं. उपराज पद देत जात असताना त्या राजाने तिकडे जाताना मध्ये जे धनवान संपत्ती विदेशा नगरीमध्ये जात असताना ती विदेशा नगरी वैभवशाली होती. जात असताना त्याने जाताना मुक्काम केला, तिथे त्याचं स्वागत करण्यात आलं आणि त्या विदेशा नगरीमध्ये देवी नावाची एक धनवान श्रेष्ठीची मुलगी असल्यामुळे ती त्यांची ओळख झाली आणि त्यांनी तिला पट्टराणी बनवलं आणि त्यांच्या पोटी जी विदिशा आहे तिला महादेवी विदिशा कल्याणपद असे तिला नामकरण पडलं. आणि अशी ही सम्राट अशोक राजाने तिच्या पोटी अशोक राजाच्या पोटी तिच्या शुभा जी देवी आहे विदिशा तिच्या पोटी पुत्र जन्माला आले. प्रथम महेंद्र जन्माला आला, त्यानंतर 2 वर्षाने संघमित्रा जन्माला आली आणि हे दोन्ही जे महेंद्र आणि संघमित्रा त्यांनी पुढे भविष्यात जाऊन त्यांचं धम्मप्रसादासाठी आपल्या पुत्राला आणि पुत्रीला त्याने
सम्राटाने पाठवल्या. इथे मला सांगायचं आहे की उज्जैनला ज्या वेळेला अशोक राज्य करत होता त्यावेळेला त्यांच्या तिथल्या नागरिकांच्या प्रजेवर त्याची फार श्रद्धा होती आणि त्याने आपल्या नीतिनियमांचं पालन करून शूरवीराचं पालन करून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याने त्या राज्यावर राज्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याने उज्जैनला असताना आपलं जे लोकांवर राजसिंहासनावर त्यांच्या हृदय सिंहासनावर तो आरूढ झालेला आहे आणि लोक त्याला मानतात. त्याच वेळेला बिंदुसार राजाच्या असं लक्षात आलं की तहसीलमध्ये नागरिकांनी बंड केलेलं आहे आणि हे बंड शमवण्यासाठी राजा अशोकाला बोलवून घेतलं बिंदुसार राजाने आणि त्याला तिकडे उज्जैनला तक्षशिला पाठवलेलं आहे. त्या तक्षशिला बंड शमवण्यासाठी त्याला पाठवलं. त्याच वेळेला तिथलं बंड शमवण्यासाठी गेला असताना तिथली जी प्रजा होती श्रीनगरवासी प्रजा ही तिथली प्रजा ही स्वतंत्रप्रिय होती. त्यांना अन्याय सहन होत नव्हता आणि त्याच वेळेला जो सुसीम राजा होता त्याच्या अधिकाऱ्यांकडनं तिथल्या प्रजेचा जो छळ होत होता त्यांना अन्याय होत होता आणि त्या अन्यायाविरुद्ध बंड केल्यामुळे तिथे अशोक जो उपराज होता त्याला पाठवण्यात आलं होतं आणि ते तिथलेही बंड त्याने शमवलं. त्या आणि शमवल्यानंतर त्याला पुन्हा जो बिंदुसार राजा आहे त्याने आपल्या नगरीमध्ये बोलवलं आहे आणि अशा त्या नगरीमध्ये बोलला असताना शुभदांगीला तिचा पुत्र जो अशोक आहे त्याला आपल्या राजगादीवर बसावं आणि असं तिच्या मनात होतं. तिने आपल्या मंत्र्यांना आपल्याकडं आपलंसं करून घेऊन त्यांच्याही कानावर घातलं होतं. त्याच वेळेला अमात्य राधागुप्त हा त्या मंत्रिमंडळात होता आणि अशा त्यावेळेला बिंदुसार राजा त्याने आपल्या आचार्यांना सांगितलं की मला 100 पुत्र आहेत आणि या 100 पुत्रांना मी संपूर्ण त्यांना राजनीतिज्ञ विद्या सर्व काही गुणसंपन्न त्यांना दिलेलं आहे आणि ते वयात चालले आहेत. आता याच्यापैकी योग्य राजकुमार कोणता माझ्या पाठीमागे गादीवर बसायला कृपा करून आपण त्याची निवड करावी. आणि पिंगलवत्स जीव नावाचे जे आचार्य आहेत त्यांनी त्या राजाला सांगितलं की उद्या उद्यानामध्ये त्यांची सभा भरवा आणि राजांना आपल्या पद्धतीने ते जे पुत्र आहेत आपले पुत्र त्यांना आदेश द्या की आपण अलंकारासह सुशोभितपणे जितकं काही आपल्याला येता येईल त्याप्रमाणे आपण अलंकार प्रदान करून यावं आणि आपल्याबरोबर जो तुमची सभा घेणार त्याच्यामध्ये कसे आपण वागतात त्याचं निरीक्षण मी करेल आणि मग राजाला मी सांगेल की आपण योग्य पुत्र कोणता. आणि त्याप्रमाणे प्रत्येक राजा त्या ठिकाणी अशोक जो आहे त्याची इच्छा नव्हती. बिंदुसार राजाला अशोक हा आवडत नव्हता. तो त्याचा तिरस्कार करत होता परंतु तो धारिष्ट होता त्याच्यामध्ये धैर्य होतं. तो शूरवीर होता तो ज्ञानी होता विद्वान होता आणि अशा असल्यामुळे तो कुठलंही काम जर वडिलांनी सांगितलं बिंदुसार राजाने सांगितलं तो शिरसावंत म्हणून त्याचं पालन करत होता आज्ञाधारक होता आणि असा अशोक राजाला परंतु तो आवडत नसल्यामुळे त्याला राजगादीवर बसवण्याची त्याची इच्छा नव्हती. आणि अशा प्रकारे बिंदुसार राजाने त्या आपले जे आचार्य आहेत त्यांना सांगितलं की मी उद्यानात आपण 99 पुत्रांना बोलवतो. आणि बोलत असताना त्याच्या जी शुभदांगी आहे राजा अशोक तिथे जायला तयार नव्हता. त्याच्या आईने सांगितलं की तू कृपा करून तिथे जा. आणि जात असताना त्याच्याबरोबर एका मातीच्या भांड्यामध्ये जे माठ असतो त्याच्यामध्ये दही भात शिदोरी दिली आणि त्याला पाण्याचा माठ दिला आणि त्याच्याबरोबर तो हत्तीवर बसून तो तिथे गेलेला आहे उद्यानात गेलेला आहे. बाकीचे पुत्र जे आहेत ते रथामध्ये बसून सुवर्ण अलंकाराच्या रथामध्ये बसून सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन घेऊन आलेले आहेत. आणि त्या पिंगलवत्सू जे आचार्य आहेत त्यांना सांगितलं आहे की आपण आपल्या पद्धतीने भोजन करावं. आणि मग ते भोजन करायला बसलेत आपल्या स्वादिष्ट भोजन असं करत आहेत. त्याच वेळेला राजा अशोक जो आहे त्याला बसायला जागा नसल्यामुळे त्याने आपल्या खांद्यावरचा हत्तीवरून उतरून दुपट्टा खाली टाकलेला आहे आणि आपल्या जो जवळील जो दही भात आणि ते पाणी प्राशन केलेलं आहे. आणि मग निरीक्षणामध्ये अंती असं कळलं की जे पिंगलवत्सू जे गुरु आचार्य आहेत त्यांनी हे ठरवलं की जो धर्तीवर बसून धर्तीचे जे पदार्थ सेवन करतो धर्तीची मान राखतो आणि अशा जो पुत्र आहे त्याला तुमची राजगादी योग्य आहे. परंतु बिंदुसार राजा त्याचा तिरस्कार करत असल्यामुळे त्याची ती इच्छा नव्हती. आणि मग घटना अशी घडली की बिंदुसार राजांना
अंत जवळ आला असताना पुन्हा एकदा बंड झालं. सुसीम श्रीनगरला होता. तक्षशिलेला बंड थांबवण्यासाठी पुन्हा सम्राट अशोक तिथे गेल्यानंतर बंड करत असताना तो तिथे त्याला यायला वेळ लागणार होता. बिंदुसार राजाला वाटत होतं की सुसीम माझा पुत्र जो थोरला आहे त्याने राजगादीवर बसावं, परंतु त्याच वेळेला त्याची जी राणी आहे शुभदांगी तिला तिने ते मंत्र्यांना सांगितलं की महाराज, जो सुसीम आहे त्याला यायला वेळ लागणार आहे, कृपा करून तो येईपर्यंत आपला अंतिम काळ जवळ आलेला आहे आणि आपण काय करावे की आपण त्या राजमुकुट जे आहे ते तात्पुरतं अशोकाच्या डोक्यावर ठेवावं आणि तुम्ही काय करावं की तो सुसीम येईल त्यावेळेला त्याच्याकडे त्याला सोपवलं जाईल. आणि अशा पद्धतीने राजमुकुट ठेवल्यानंतर बिंदुसार राजाचा अंतकाल झालेला आहे. आणि मग पुढे ते जे राज्य आहे ते राज्य अशोकाच्या मुकुट झाल्यामुळं त्याने ते राज्य अगदी सम्राट अशोकाच्या प्रमाणे त्याने त्याचं वाढवलेलं आहे. जसं बिंदुसार राजाने राज्य केलं त्याचप्रमाणे आपल्या राज्याचा विस्तार अशोकाने केला. आणि अशोकाचं राज्य करत असताना सुसीमला ते कळलेलं आहे, त्याला आवडलेलं नाही आणि तो सुसीम तिकडनं आलेला आहे. त्या सुसीम राजाने जो उपराज होता त्याने सम्राट अशोकाविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. आणि त्याचपूर्वी तो जो अमात्य होता राधागुप्त त्याने सुसीमला एक खलिता पाठवला की तुला जर राजमुकुट हवा असेल तर तुला राजाचं जे त्याच्याबरोबर अशोकाबरोबर युद्ध करावं लागेल आणि मग तू ते युद्ध करून तू मुकुट घेऊ शकतोस. आणि त्या सम्राट अशोकाच्या जे पायदळ होतं, घोडदळ होतं, हत्तीदळ होतं, ह्याच्या पुढे सुसीमला टिकावं लागला नाही. त्याचप्रमाणे त्याचे जे 99 इतर भाऊ होते ते त्याच्याबरोबर लढत असताना त्यांचाही या ठिकाणी पराभव केलेला आहे. आणि सम्राट असा राजा हे 5 दिवस युद्ध चालल्यानंतर त्या राजाने आपलं वैभव वाढवलेलं आहे आणि मग स्वतःचा राज्याभिषेक केलेला आहे. राज्याभिषेक करत असताना त्याने आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी त्याने स्वतःचा राज्याभिषेक आपल्या गुरूंकडून करून घेतलेला आहे. आणि मग तो राजा त्याचं जो महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे त्याच वेळेला शेजारी त्याच्या कलिंग नावाचं राज्य होतं आणि ह्या कलिंगही आपल्या राज्यात सामील व्हावं म्हणून त्याने त्या राज्याकडच्या सीमेवर त्या राजाकडून राधागुप्तमार्फत एक खलिता पाठवला की मला तुझ्या राज्यामध्ये कलिंगचा राजा हा खारवेल होता आणि तिथला कलिंग ओरिसामध्ये जे आता राज्य आहे तो कलिंग राज्य हे ओरिसामध्ये होतं आणि तिथली जनता ही स्वतंत्रप्रिय होती. तिथल्या लोकांना कुणाच्या मांडलिकत्वाखाली राहायचं नव्हतं, ती राजनिष्ठ होती. आणि अशा प्रकारे खलिता गेल्यानंतर जो खारवेल राजा आहे त्याने दरबार भरवला. त्या दरबारामध्ये त्याने आपल्या जनतेला सांगितलं की जो सम्राट अशोक आहे त्याच्या सैन्याबरोबर लढायला आपल्या संपूर्ण सर्वनाश होईल आणि आपले जे वैभव आहे ते सुद्धा नष्ट होईल. परंतु जनतेने त्यांना प्रत्युत्तर केलं की हा राजा आपल्याला धोक्याने नेतृत्व करीत आहे, आपल्यावर त्याला विजय मिळवायचा आहे, आपल्याला त्याला मालिकत्व बनवायचं आहे. आणि प्रजेचं ऐकून राजा खारवेलने निश्चय केला की माझी जर जनता तयार असेल, शेवटच्या रक्ताचा आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार असेल तर मीही त्याला तयार आहे. आणि राजाला सांगितलं की आमच्या जनतेचा असा निर्णय आहे की आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढू. आणि अशा प्रकारे जो सम्राट अशोकाचं सैन्य आहे ते सैन्य पुढे टाकले असताना मित्रत्वाचा हात केला असताना सुद्धा त्याने ते मान्य केलेलं नाही आणि युद्धाला सुरू झालेलं आहे. आणि असंच युद्ध एक न भूतो न भविष्यती असं झालेलं आहे. रक्ताचा पाठ वाहिलेले आहेत. 1 लाख जे सैन्य आहे ते मरण पावलेले आहे. कुणाचा भाऊ, कुणाची आई, कुणाचे बहीण, कुणाची मुलं हे मृत्यू पावले आहेत. संपूर्ण राज्याचा विध्वंस झालेला आहे. जे वैभव होतं ते नष्ट झालेलं आहे. आणि मग सम्राट अशोकला पुन्हा त्याचा राग आलेला आहे. त्याने शेजारतील राजांच्या जी रसद येत होती तीही जाळपोळ करून ते राजांना नष्ट केलं. काही राजे त्यांना घाबरून शरणागती पत्करली आणि अशा प्रकारे कलिंग राज्यावर त्याने युद्ध मिळवलं. आणि युद्ध मिळवल्यानंतर त्याला आनंद झाला सम्राट अशोकाला. आणि ते सम्राट अशोकाला आनंद झाल्यानंतर त्याने जे राज्य आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला, फेरी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की मी हे
कोणावर राज्य करणार आहे. सगळीकडे जे मृत्यू आहेत, मृतदेह आहेत त्याचा खच पडलेला आहे, रोगराई पसरलेली आहे. कुणालाही जे जिवंत आहेत त्यांना जगण्याची इच्छा नाही, त्यांना अन्न पाणी नाही. आणि अशा या राजाला, सम्राट अशा राजाला अशी खिन्नता आली. स्वतःला त्याने दोष द्यायला सुरुवात केली की मी हे काय केलं, मला काय करायचं होतं आणि मी काय केलं, मला वैभवासाठी राज्य करायचं होतं का, मी जनतेच्या विरोधी जाऊन का केलं. आणि त्याला पश्चाताप झाला. हे पश्चाताप करत असतानाच तो विचार करत होता की मी आता काय करावं, याच्यासाठी मार्ग काय काढावा. आणि हे करत असताना त्याच्या जो शिशवी नावाचा भाऊ आहे, मोठा भाऊ, त्याचा भावाचा जी सुमन देवी नावाची जी पट्टराणी आहे, तिला अपत्य होण्यापूर्वी त्याचा अंत झाला होता. आणि ती घाबरून, सम्राट अशोकाला घाबरून ती पळून वनामध्ये गेली होती, गरीब लोकांमध्ये गेली होती. आणि त्या गरीब लोकांमध्ये वटवृक्षाखाली एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव निग्रोध होतं. आणि हा निग्रोध पुढे 7 वर्षाचा असताना त्याला धम्मदीक्षा घेतलेली आहे आणि तो भिक्खू झालेला आहे. आणि तो त्याच वेळेला तिथून धम्माचं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि असा जो जप करत चालला होता. आणि अशोकाने पाहिलं की हा जो भिक्खू चाललेला आहे, ह्या भिक्खूच्या चेहऱ्यावर खूप असं तेज आहे आणि इतका समाधानी आहे, मला विजय झालेला आहे, मी सम्राट झालेलो आहे. आणि अशा राजामध्ये हा जो इतका तेजस्वी माणूस आहे, मला जी अस्वस्थता आहे ह्याच्याकडे कदाचित त्याचं उत्तर मिळेल. आणि मग त्याने निग्रोध जो भिक्खू आहे, त्या भिक्खूने भिक्खू त्याला नंतर समजलं की ह्या माझ्याच भावाचा मुलगा आहे. आणि अशा प्रकारे पुतण्याचा जो सल्ला मिळाला, बौद्ध धर्माचा सल्ला मिळाला की जो तथागत बुद्धांचा भिक्खू होता. आणि त्या भिक्खूंकडून त्याला तथागत बुद्धाची जी शिकवण आहे त्याचं मैत्री, करुणा, शांती आणि अहिंसेच्या मार्गाचं शिकवण मिळाली. आणि मग सम्राट जो राजा आहे त्याने त्याच वेळेला ठरवलं की मी यापुढे अशी प्रतिज्ञा करील की मी या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची जनतेला त्रास होणार नाही, अशा प्रकारे मी त्याची सेवा करील. त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही, त्यांना अन्याय होणार नाही, अशा प्रकारे सेवा करील. परंतु त्याचा विचारण्यासाठी तो प्रत्येक घरामध्ये जात होता, त्याला शिव्याशाप मिळत होत्या. आणि एवढे असून तो सहन करत होता. त्याने दरबार भरवला, मंत्रीगण बोलवले आणि त्याने प्रजेला आश्वासित केलं की यापुढे मी कुठल्याही प्रकारची माझी तलवार शत्रूविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध चालवणार नाही. आणि मला जेवढं होईल तेवढं माझा मार्ग मैत्रीपूर्ण, शांततेने, करुणेने आणि अहिंसा मार्गाने मी आपलं राज्य चालवीन. आणि पुढे त्याने ठरवल्याप्रमाणे आपलं राज्य खरोखरच त्याप्रमाणे चालवलं, आपल्या राज्याचा विस्तार केला. आणि त्याने स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी त्याचे गुरु आचार्य उपगुप्त आणि मोगलीपुत्र तिस्स या गुरूंकडून त्यांनी आपल्या बुद्ध धम्माची शिकवण घेतली, त्यांच्याकडनं दीक्षा घेतली, आपल्या कुटुंबालाही दीक्षा दिली. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं की जो सम्राट आहे त्या सम्राटाने त्यांना विचारलं की मोगलीपुत्र तिस्स यांना की मी कशा प्रकारे दायाद होईल. तर त्याने तुम्ही नुसतं लोकांशी सेवा करून किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्या स्वतःच्या कुटुंबासह जर आपण बुद्ध धर्माला आपले मुलगा आणि मुलगी जर दान केली तर तुम्ही खऱ्या अर्थानं बुद्ध धर्माचे दायाद व्हाल, खऱ्या अर्थानं तुम्ही एक महाउपासक व्हाल. आणि त्याने आपल्या जी देवी आहे तिच्या पोटी जन्माला आलेले महेंद्र आणि संघमित्रा यांना धम्मप्रचारासाठी त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्याने आपल्या दायित्वाचं जे आपल्या कुटुंबाला दायित्व आहे त्याचं त्याने स्वीकारलेलं आहे. आणि अशा प्रकारे सम्राट अशोकाने ज्या वेळेला त्याचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्याने तलवार म्यान केली. आणि तो आश्विन पौर्णिमेचा दशमी होती, त्या दशमीच्या दिवशी त्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि त्याने ठरवलं की यापुढे मी लोकांसाठी राज्य करीन. आणि 10 नियम केले. त्या 10 नियमाला त्यांनी जो दशहरा त्या नियमांचं पालन करण्यासाठी त्याने आपली तलवार म्यान केली. गावांना जोडणारे रस्ते तयार केले,
सावलीसाठी त्यांनी झाडे लावली. अनेक ठिकाणी त्यांनी औषधी वनस्पती तयार करण्यासाठी देखभालीसाठी कर्मचारी नेमले. माणसांसाठी आणि जनावरांसाठी त्यांनी दवाखाने काढले. त्याच्या आजूबाजूला गावांना सोयीस्कर अशा ठिकाणी आठवडी बाजार सुरू केला. धर्मशाळा बांधल्या. धार्मिक शिक्षणासाठी त्यांनी मठ स्थापन केले. सर्व धर्मियांची सेवा केली. त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. न्यायदानासाठी न्यायालये, कोर्ट कचऱ्या निर्माण केल्या. रज्जुक नावाचे स्वतंत्र अधिकारी पाहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी आणि त्यांचे दौरे काढण्यासाठी प्रथा सुरू केली व अहवाल तयार करणे, उपाय करणे, आर्थिक व्यवस्था करणे हे ठरवून दिले. राज्याभिषेक व अशोक विजयादशमीला दसरा सण उत्सव सुरू केला. त्या दिवशी कैद्यांना मुक्त केले. त्यांना मुक्त जीवन जगण्याची त्यांनी संधी दिली आणि तिसरी धम्मसंगती त्याने घेतली. त्यामध्ये त्यांनी निर्णय घेतले. त्या धम्मपरिषदेमध्ये 10,000 निवडक विद्वान शीलवान भिक्खूंची निवड केली. त्या परिषदेमध्ये भगवान बुद्धांची वचने दगडावर कोरली, शिलालेख कोरले, प्रसार केला, आदेश दिले. शेवटी भिक्खू संघाला राजा अशोक म्हणाला, धम्माचा मी दायाद अशा प्रकारे होऊ शकतो. आणि त्याने दसरा हा निर्माण करून तेव्हापासनं धम्मचक्र, दुसरं जे धम्मचक्र प्रवर्तन आहे राजा अशोकाने अशोका विजयादशमीच्या दिवशी केलं. आणि तेव्हापासून राजा सम्राट अशोक हा बुद्ध धम्माचा खऱ्या अर्थानं धम्मचक्र प्रवर्तक ठरला. आणि अशा प्रकारे त्याचं राज्य तरी सुद्धा त्याने पुढे स्वतः बौद्ध धम्माची जे चिवर आहे ते अंगावर परिधान करून आपल्या जे बुद्ध धम्माच्या ज्या खुणा आहेत, बौद्ध राजाच्या खुणा आहेत, लुंबिनी, कुशीनगर, वैशाली, बुद्धगया या ठिकाणी स्वतः भेटी दिल्या. तिथले त्या ठिकाणी अशोक स्तंभन असे स्तंभ उभारले आणि शिलालेख उभारले, स्तंभलेख उभारले. त्याने धम्मसंगती घेऊन त्या नियम केले. आणि अशा या राजाचं या भारतभूमीमध्ये जे अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभाचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आम्हा बौद्धांना 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी धम्मदीक्षा देऊन आम्हाला मोठीत टाकलं. त्याचप्रमाणे त्यांच्या केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सम्राट अशोकाचं जे चिन्ह आहे ते आपल्या राजभवनामध्ये, राष्ट्रपतीच्या भवनामध्ये तिथं अशोक स्तंभ, ते धम्मचक्र प्रवर्तन आहे, सत्यमेव जयते, आपले जे सम्राट अशोकाला प्रिय असलेले ज्या वस्तू आहेत, जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांनाही बौद्ध धर्माच्या आणि या भारत देशाच्या पवित्र अशा घटनेमध्ये स्थान दिलेलं आहे. आपल्या प्रतीकं जी बौद्ध राज सम्राट अशोकाची आहेत ती प्रतीकं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये नमूद करून या भारतवर्षामध्ये त्याचा जो अशोक चक्र आहे ते भारताच्या तिरंगा ध्वजावर ते डौलाने फडकत आहे. आणि अशा प्रकारे या देशामध्ये या सम्राट अशोकाचे राज्य आपण भोगत आहोत. अशा प्रकारे सम्राट अशोक राज्य न भूतो न भविष्यती, अशा प्रकारे सम्राट अशोक राज्य हा भारतामध्ये, या भारत देशामध्ये केव्हाही कधीही आणि असा राजा पूर्वी झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही, असा हा चक्रवर्ती सम्राट अशोक होऊन गेला की जो सम्राट होऊनही त्याने प्रजेसाठी आपलं संपूर्ण जीवन, आपल्या कुटुंबालाही प्रजेसाठी त्याने सेवा करण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आणि अशा राजाचं आपण दायाद आहोत. आणि त्या राजाचं तसंच बाबासाहेबांच्या ज्या धम्मामध्ये आपण काम करत आहोत त्या धम्माचंही आपण दायाद आहोत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या अंतर्गत आपण जी 24 शिबिरं घेतो त्यामार्फत धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य, त्याच्यापैकी आषाढ पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा या काळामध्ये जे प्रवचन मालिकेचं जे 15वं पुष्प आहे तेही मला आपण गुंफण्याची संधी दिली आहे. आणि त्याचप्रमाणे या सम्राट अशोक राजाबरोबरच बिंबिसार राजा, त्याचप्रमाणे अजातशत्रू, त्याचप्रमाणे राजा हर्षवर्धन, राजा कनिष्क, सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याने अनेक प्रतीकं, अनेक चैत्य जे त्याने जे शोध लावला, जी चैत्यगृह होती त्याने ते उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाची ज्या अस्थी होत्या त्या अस्थी एकत्र केल्या आणि त्याच्यावर त्याचे 84 भाग करून त्याने 84,000 स्तूप त्याने निर्माण केले. आणि या भारतभूमीमध्ये बौद्ध धर्माचं जे जिवंतपणे केव्हाही न संपणारं असं कार्य केलं. आणि अशा या राजाला आपण या ठिकाणी वंदन करूया.
या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली आणि माझं जे जे संभाषण आहे आपण ते शांततेने ऐकलं. आपलं त्यासाठी मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. आणि या ठिकाणी माझे सम्राट अशोकराजाचं जे आजचा विषय आहे, जे 15वं पुष्प आहे ते मी गुंफलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जी मला संधी दिली, जे आदरणीय वरिष्ठ गुरुजी आमचे आदरणीय कांबळे गुरुजी आणि आपणा सर्वांचं मी या ठिकाणी ऋणी आहे. या ठिकाणी मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू साधू. खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्वक माहिती सरांनी दिली आहे. खूप छान सर. खूप 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 सुंदर. सरांनी राजा बिंबिसार म्हणजे पहिला बौद्ध सम्राट पासून ते सम्राट अशोकापर्यंत आपल्याला सविस्तर अशी मांडणी करून आपल्याला या राजांबद्दल सांगितलं. त्यात प्रकर्षानं जाणवलं ते म्हणजे विश्वविजेता राजा म्हणून ओळखला जाणारा राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, सर्वात मोठं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं, उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे एकही युद्ध न हरणारा राजा जगाच्या पाठीवर होणे नाही, हे सरांच्या मार्गदर्शनातून प्रकर्षानं जाणवलं. कारण प्राचीन भारताच्या इतिहासात सम्राट अशोकांना महान शासक का मानतात, का म्हणलं जातं, त्यासाठी सरांनी खूप मौलिक अशा शब्दात सांगितलं की त्यांचे विचार आणि कार्य, त्यांचा प्रभाव त्यावेळच्या जनतेवर होताच, त्याचबरोबर भविष्यावरही तितकाच प्रासंगिक आहे. त्यांचे म्हणजे त्यांनी जे युद्ध नीतीचा स्थानावर म्हणजे युद्धनीतीच्या स्थानावर धम्मनीतीचे प्रतिपादन केलं. त्या ठिकाणी युद्धनीतीला धम्मनीतीला प्रतिपादन केलं, धम्माचे प्रतिपादन केलं. धम्म म्हणजे नैतिक सिद्धांताचा संग्रह आहे आणि त्याच्या माध्यमातून विविध धर्मांना समन्वय केलं आणि अहिंसा नीतीचे प्रतिपादन केलं, त्यांचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे हे विचार म्हणजे सम्राट अशोकांचे त्यावेळी प्रासंगिक होतेच, पण वर्तमानातही ते तितकेच प्रासंगिक आहेत. त्यामुळे हे महान शासक म्हणून मानलं जातं. हे सरांनी आपल्या शब्दामध्ये अतिशय सविस्तर आणि खूप सुंदर अशी माहिती सरांनी आज आपल्याला आपल्या विचारातून अशी मौलिक अशी माहिती त्यांनी आपल्याला आज दिलेली आहे. त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते सर. समिती आपल्या ऋणामध्ये राहून आपल्या विचारांना, आचारांना मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते आणि आपल्या विचारांना वंदन करते. आणि या सर्व श्रोत्यांना विनंती करते की सरांच्या आजच्या विषयाबद्दल सरांचे शब्दरूपी दाद देण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी हँडराईज करावे. सर्वांना आदरभावे विनंती करते की थोडक्यात व्यक्त व्हावं. सर्वांना विनंती करते. नंतर मी आदरणीय सुमन शिंदेताईंना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करा. आदर्शांना वंदन. सर्वांना सविनय जय भीम. सरांना पण जय भीम सर. सम्राट अशोकांचं खरंच म्हणजे कार्य एवढं महान आहे की न भूतो न भविष्यती. सरांनी सांगितलं ना, असा सम्राट चक्रवर्ती राजा झालेला नाही आणि इथून पुढे होणारही नाही. एकही युद्ध न हारलेला राजा हा. म्हणजे बघा, बुद्धम चरणम गच्छामि हम ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये किती परिवर्तन झालेलं आहे हे आपल्याला, धम्मामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि खरंच त्यांनी म्हणजे त्यांचे 2 मुलं संघमित्र आणि राहुल हे पण संघाला दान केलेलं आहे त्यांनी. नंतर 14 ऑक्टोबर हे विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलं ते पण सांगितलेलं सरांनी. खरंच खूप छान माहिती मिळालेली आहे. आणि अशीच माहिती देत राहा सर. अशा राजांविषयी अशी माहिती मिळणं म्हणजे जरा थोडं नाही का परिवर्तन झाल्यासारखंच वाटतंय ना. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. धन्यवाद धन्यवाद. कारण आपण त्यातून आपल्या मनोगतातून व्यक्त झालात की आणि एक आपण प्रभावी पण झालात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. यानंतर मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करा. आदर्शांना वंदन, आयोजकांना धन्यवाद. ज्या सूत्रसंचालन करतायत डांगळेताईंनाही सरसने जय भीम, श्रोतेगणांना जय भीम. मी या ठिकाणी अभिप्राय देणार नाही,
परंतु आभार मानेल की एका शब्दाला माझ्या किंमत देऊन अभंग सर या चॅनलवर उपस्थित झाले. त्यांना जी अवगत झालेली सम्राट अशोकाची किंवा बौद्ध धर्मीय राजाचा अभ्यास आहे तो त्यांनी त्यांच्या परीने या ठिकाणी उत्कृत केला, जनतेसमोर ठेवला. त्याबद्दल आणि माझ्या शब्दाला त्यांनी किंमत देऊन या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सम्राट अशोक हा आदर्श राजा हा स्वीकारला, तो बोधिसत्वांनी स्वीकारलेला आहे. खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ज्या वेळेला बोधिसत्व सम्राट अशोकाला जाणतात त्या अर्थी सम्राट अशोक हा विशेषतः प्रभावी राजा आहे. कारण हे परिवर्तन आहे आणि परिवर्तन केवळ धम्मबलाने होतं याचं सिद्ध केलेलं आहे. मी फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे. सम्राट अशोकाने निवृत्ताकडून ती दीक्षा घेतली, उपगुप्ताकडून घेतली. त्यानंतर नुसतं त्यांच्या म्हणण्यावर सम्राट अशोक उभा राहिलेला नाही, तर सम्राट अशोकाने धम्माची शहानिशा पाहिली, धम्म चिकित्सा केली, अनुभव घेतला आणि अनुभव घेण्यासाठी त्यांनी 15 दिवस घालवलेले आहेत, ते 21 दिवस घालवलेले आहेत. म्हणजे अश्विनी दशमीपासून ते 21 दिवस आणि नंतर माझ्या राज्यामध्ये दीपोत्सव मी साजरा करील, मनाच्या परिवर्तनावर मी बौद्ध धम्म स्वीकारेल, हे सांगणारा एकमेव राजा सम्राट अशोक आहे. आणि अशोका विजयादशमीच्या नंतर 21 दिवसांनी जो दीपोत्सव येतो तो दिवाळी आहे. या धर्ममार्तंडांनी त्यांच्याकडे घेतलेली ती भाषा मला या ठिकाणी बोलायची नाही, परंतु या ठिकाणी सम्राट अशोकाने बौद्ध धम्म जाणून घेण्याच्यासाठी उतावीळ न होता, भाऊक न होता, अंतर्मनाने अंतर्मुखी होऊन हा धम्म स्वीकारला. आणि म्हणूनच 84,000 स्कंद, 84,000 स्तूप आणि लेण्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. आणि दायक म्हणून अभंग सरांनी अत्यंत प्रभावीपणाने तो शब्द वापरलेला आहे. दायक म्हणून आपल्या स्वतःच्या मुलांना या ठिकाणी जगाच्या पाठीवर बौद्ध धम्म देण्याचं काम जर कोणाकडून झालं असेल, आज 44 राष्ट्रामध्ये बौद्ध धम्म जर जात असेल, त्याची सगळं श्रेय हे सम्राट अशोकाला जात आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानामध्ये, आपल्या घटनेमध्ये सम्राट अशोका इतका बौद्ध धम्मीय राजाला कुठेही स्थान देत नाहीत. एवढं सम्राट अशोकाचं महत्त्व या ठिकाणी आहे. धन्यवाद गुरुजी, आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पूर्वीचा इतिहास सांगितला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. जे जे काही राजे होऊन गेलेले आहेत त्या राजांना आपल्याला पूर्ण या 40 मिनिटामध्ये न्याय देता येणार नाही, तरी ओझरतो का होईना त्यांची ओळख करून दिली. आणि त्या पद्धतीने राजा बिंबिसार असेल, राजा अजाशत्रू असेल, कनिष्क असेल, हर्षवर्धन असेल, ही राजांची जी बौद्ध धम्माचे संदेशवाहक आहेत याच्यामध्ये ग्रंथ आहे. आणि या राजांच्यामुळे धम्म जो आज आपल्याला मिळालेला आहे याच्यावर उतराई करण्यासाठी या राजांना वंदन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. अभंग सरांनी आपल्या भाषणामधून, आपल्या वक्तव्यामधून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाला वंदन केलेलं आहे. कारण आज जो बौद्ध धम्म आम्ही स्वीकारत आहोत, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये बसलेला आहे, बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सम्राट अशोकाला न्याय दिलेला आहे आणि तो मिळालेला धम्म आज आपल्याला मिळतोय, म्हणून आपण बोलतोय. आणि म्हणून सम्राट अशोकांना अभिवादन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या गोष्टीला आपण प्रोत्साहन देऊन धम्म आचरणाच्यासाठी आपण प्रगतीच्या मार्गाने जाऊया, हेच खरं अभिवादन सम्राट अशोकांना होईल. मी या ठिकाणी अभिवादन करून पुन्हा एकदा अभंग सरांना धन्यवाद देऊन या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद गुरुजी. खरंच म्हणजे ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चालण्याचा आस्वाद असतो, अशी विद्वत्ता किती शीतल, किती सुंदर असू शकते असे कोणी विचारलं ना सर, तर मी सांगेल त्यांच्याबरोबर 1 तास घालवा, म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हाऊन निघाल्यासारखं वाटेल. तर आभारांचे शब्द कुठून आणावेत की खरं तुमच्याबद्दलचा भाव आहे. म्हणजे ज्याप्रमाणे रागवलेली आई त्या उत्कंठेने, त्या तन्मयतेने मुलाच्या कल्याणासाठी आणि आपल्या तळमळ व्यक्त करते, असे वक्तृत्वाचे आद्यरूप म्हणजे आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आहेत. समितीच्या प्रत्येक सदस्यांच्या प्रती आपल्या हा भाव सगळ्यांच्या प्रती आहे सर, हा स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आदरणीय धनंजय लोखंडे सरांना आदरभावे विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. सर्वांना शिवने जय भीम. आज अभंग गुरुजींचं व्याख्यान ऐकण्यासाठी मी जॉईन झालो आणि विषय त्यांचा अतिशय महत्वाचा होता की सम्राट अशोक आणि बौद्ध राजे, अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी मांडणी केली. आणि
आणि अतिशय ज्याला म्हणत की संदर्भसहित जे बोललेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा काहीतरी प्रतिक्रिया देतो त्यावेळेला एखाद्या पुस्तकाचं नाव सांगत असतो. तर सर्वांसाठी एका पुस्तकाचं फक्त नाव सांगतो मी. ते अभंग गुरुजींच्या संदर्भामध्ये आलेलंच आहे ते. जे वागो आपटे यांचं जे पुस्तक आहे, वागो आपटे, वासुदेव गोविंद आपटे यांचं पुस्तक आहे. सम्राट अशोक चरित्र हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. सम्राट अशोक चरित्र आणि जे पब्लिकेशन आहे मधुश्री पब्लिकेशन, हे जे पुस्तक आहे, हे जर पुस्तक आपण वाचलं, सम्राट अशोकावरती बऱ्याच लेखकांनी बरीच काही लिहिलेली पुस्तकं आहेतच. जसं मागच्या वेळेला मी म्हणालो होतो की कबीरांवरती बबन लवात्रेंचं पुस्तक होतं बुद्धानी संत कबीर. तसं आजच्या वक्त्यांचं भाषण आणि त्यांचे विचार आणि तो विषय ऐकल्यानंतर मला असं वाटलं की याही पुस्तकाचा इथे थोडासा फोकस म्हणून त्याच्यावरती जे डिस्कशन व्हावं म्हणून किंवा लोक माहिती व्हावं सर्वांना सहभागींना की सम्राट अशोक चरित्र, वागो आपटे, मधुश्री पब्लिकेशन. आणि माझ्या अगोदर ज्ञानोबा कांबळे सर अतिशय प्रभावी बोललेत आणि मी अभंग गुरुजींचं ऐकण्यासाठीच मी खरं जॉईन झालो. आणि मी आपल्यामध्ये आधी गाणी असतील किंवा ह्या गोष्टींमध्ये जॉईन होत असतो, मी आपल्याला माहिती आहे. आणि आपला उपक्रम अतिशय चांगला आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. खरंच आपण सांगितलेले जे वाघू आपटे सरांचं पुस्तक आहे, तर त्यांचं हे प्रकाशन मधुश्री आहे, तर ते आपण सर्वांनी वाचावं असं सरांचं मत आहे. आपणही घेऊयात ते. आणि खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय रवींद्र अभंग सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या उपक्रमामध्ये प्रथम मला वाटतं आपण या ठिकाणी प्रवचन आपलं व्याख्यान दिलेलं आहे. आपणास हे आपली प्रवचन मालिका कशी वाटली हे आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. आदरणीय अभंग सर. सर्वांना नमोदय. जय भीम. खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं माझे गुरुजी त्यांच्यामुळं मला हे जॉईंट होता आलं. माझं काय होतं प्रॉब्लेम की संध्याकाळी मला थोडं विजनचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी संध्याकाळी बघत नाही. पण यापुढे उद्यापासून मी रेग्युलर तुमच्या या मालिकेत सामील होईल आणि खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. धन्यवाद देतो मी कांबळे गुरुजींना की त्यांनी मला या ग्रुपमध्ये जॉईन केलं आणि मलाही बोलण्याची संधी दिली, मलाही अभ्यास करण्याची संधी दिली आणि म्हणून मी सर्वांचा ऋणी आहे. आणि या ठिकाणी खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. उद्यापासून मी या ग्रुपला जॉईन असेल. धन्यवाद सर. आपण नेहमीच जॉईन व्हावं अशी आमच्या सर्वांची समितीची इच्छा असेल, कारण आपण खूप सुंदर असा विषय दिला आहे सर आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली. त्याबद्दल आपले खूप धन्यवाद व्यक्त करते आणि अभिप्राय दिल्याबद्दल, आमच्या उपक्रमाबद्दल बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर कोणाचाही हँडराईज मला दिसत नाहीये. आता आपण उद्याच्या म्हणजे आपण आता गोड अशा कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहे. आभाराकडे वळण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा घेणार आहोत. उद्या गुरुवार आपल्याला विषय आणि वक्ते हे लिंकद्वारे कळवलं जाईल. सर्वांनी नोंद घ्यावी, सगळ्यांना लिंक मध्ये समजलं जाईल. आणि यानंतर आपण आपल्या उपक्रमाला पूर्णविराम देण्यासाठी गोड कार्यक्रमाकडे वळूयात. आजचे आभाराचे काम ज्यांच्याकडे आहे त्या आपल्या समितीच्या सदस्या, की थोडक्यात त्यांच्याबद्दल मी बोलेन की अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावायचे, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या आदरणीय विमलताई गायकवाड, UDC सेवानिवृत्त, भारतीय मोसम विज्ञान, पुणे 5, संघटक युगप्रवर्तक संघ, नवी सांगवी, पुणे या ठिकाणी ताई कार्यरत वास्तव्यात असतात. ताईंना विनंती करते की आपण आपल्या आभाराचं काम हाती घ्यावं. आदरणीय विमलताई. धन्यवाद ताई. आपल्या आदर्शांना त्रिवार पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व मान्यवरांना जय भारत, जय भीम. आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 आणि आजचे पुष्प आहे 995. 995 पुष्प गुंफण्याचा
मान खरोखर आजचे जे आपले वक्ते आहेत आदरणीय रवींद्र गोविंद अभंग, केंद्रीय शिक्षक हिशोब तपासनीस, भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम, यांना आपण दिलेलं आहे. आणि संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये हा आजचा विषय त्यांनी दिलेला आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक व बौद्ध धर्मीय राजे. सरांचा आजचा विषय ऐकून अतिशय मन प्रसन्न झालं, खुश झालं, कारण त्यांनी आपल्याला अभ्यासपूर्ण ना भूतो ना भविष्यती असं त्यांनी आपल्याला सम्राट अशोकांचं जे काही इतिहास आहे तो सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण 16 राज्य आणि त्या 16 राज्यांची राजे आणि त्यांचं त्या राज्यावर राज्य करणारे राज्यांची नावं सांगून, राज्य आणि राजांची नावं सांगून त्यांनी त्यांचा सविस्तर असं इतिहास आतापर्यंत आपण ऐकला नव्हता तो सांगितलेला आहे. ते मला अतिशय मोलाचं आणि मौलिक असं त्यांचं हा वाटलं आणि अतिशय प्रेरणादायी अभ्यासपूर्ण त्यांनी आपल्याला आजचा विषय दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचे खरंच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आजच्या विषयातून आपल्याला खूप म्हणजे माणसाने सगळेच म्हणजे कसं आपल्या लाईफमध्ये कसं त्यांनी आपली स्वतःची सम्राट अशोकांनी कशी त्यांनी प्रगती केली शून्यातून. म्हणजे त्यांचं ते आधीच राजांचाच मुलगा होता, परंतु त्यांनी एवढं सगळं युद्ध सगळे जिंकून सुद्धा बौद्ध धर्माकडे वळाले. हे इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे आणि सर्वांना बोध घेण्यासारखं आहे, कारण त्यांचं महत्व तर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याबद्दल मी सरांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. आजच्या प्रवचनाचे अभिप्राय देणारे असे विचारवंत आदरणीय सुमनताई शिंदे आहेत, आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आहेत, आदरणीय धनंजय लोखंडे सर आहेत. सर्वांचे अभिप्राय अतिशय सुंदर झाले आणि खूपच छान सांगितलेलं आहे सर्वांनी. आणि त्यामध्ये आदरणीय धनंजय लोखंडे सरांनी जे पुस्तकाचे आपल्याला वाघोबा आपटेंचं जे पुस्तक सांगितले आहे सम्राट अशोकांच्या विषयी लिहिलेलं, तर तेही पुस्तक आपण आपल्याकडे आपल्या संग्रहालयात मध्ये ठेवावं, कारण अतिशय सुंदर असं त्यांचा इतिहास आहे. आपण सविस्तर वाचलं तर पुस्तक हातातून ठेवू शकत नाही, इतकं त्याच्यामध्ये इतिहास आहे त्यांचा खूप सुंदर. तर तेही पुस्तक आपण आपल्याकडे ठेवावं असं मला पण वाटतं. सगळ्यांना विनंती करते ते आपल्या संग्रही ठेवावं. तर असे सर्वांचे जे अभिप्राय झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जवळजवळ 45 ते 50 असे कुटुंबांनी आपल्या या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक शिक्षिका, तसेच बौद्ध उपासक उपासिका, बालबालिका, तसेच सर्व श्रोतेगण सर्वांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर सूत्रसंचालन व प्रस्तावना करणाऱ्या आदरणीय सुरेखाताई हेमंत कुमार डांगळे, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली पुणे. ताईंनी आपल्या मधुर आवाजात आणि अधिक विशिष्ट अशा पद्धतीने खूप छान आपलं सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि त्यांची जी काही वाणी असते, बोलण्याची जी काही पद्धत आहे खरंच ऐकण्यासारखी असते. ताईंचं मी खूपच मनापासून कौतुक करते आणि त्यांनी आजचं सूत्रसंचालन प्रस्तावना खूपच छान केली, त्याबद्दल मी ताईंचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाची सर्व व्याख्याने, प्रबोधने, गाणी म्हणजे सर्व कार्यक्रम जे युट्यूबवर सादर करतात आणि महामानवांचे विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात त्या आदरणीय स्वातीताई मुकेश गायकवाड, शिक्रापूर, तालुका शिरूर, पुणे, यांचेही काम फार महत्वाचं आहे. तर त्यांचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आपल्या रोजच्या कार्यक्रमाचे लिंक तयार करून ग्रुपवर न चुकता टाकतात ते आदरणीय सुभाष सोनवणे सर, DYSP सेवानिवृत्त, यांचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आदरणीय माधुरीताई कोटांगळे ह्या नागपूरहून असतात, तर त्याही आपल्या कार्यक्रमाची चालू म्हणजे लाईव्ह लिंक
आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपवर टाकून सर्वांना प्रसारित करत असतात. तर त्याबद्दल ताईंचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे तांत्रिक नियोजन, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाची सुरुवात करून सर्वांचे स्वागत करणारे असे आदरणीय मुकेश माणी गायकवाड सर, सामाजिक कार्यकर्ते, बौद्धाचार्य, तर सरांचंही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांचं काम अतिशय नियोजनबद्ध असतं आणि ते खूप तत्पर असतात. तर आपल्याला सर्वांना ते माहीतच आहे. तर मी त्यांचंही मनापासून खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजक असे आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, तालुका शिरूर, पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणे. सर्व आयोजकांचे, सर्व नियोजकांचे, मेंबर्स, तसेच अभ्यासक आणि सर्व सदस्यांचे कार्यक्रम नियोजन करण्याची जी काही पद्धत आहे, त्यांचा जे काही विचार आहेत, तर ते अतिशय सर्वस्तुत्य आहे, उच्च वाटतात सगळ्या आहेत. तर त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करते. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये जर माझ्या हातून कोणी राहिलं असेल चुकून, तर मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करून सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी इथेच थांबते. आणि यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो मी आदरणीय सुरेखाताई डांगरे यांच्याकडे सुपूर्द करते. आदरणीय सुरेखाताई. खूप खूप धन्यवाद ताई. देऊन आजचा ऑनलाईन उपक्रम इथेच संपला असे जाहीर करते. सर्वांना जय भारत, जय संविधान.